शिला, मीना कुठं गेली? सकाळपासून इकडं हॉलमध्ये आलीच नाही. अहो आत्याबाई, मीनाताई म्हणल्या सकाळपासून त्या किचनमध्येच आहेत बघा. मी काय केलं, सकाळी जरा पटकन रसा भात वगैरे टाकला आणि काय भाजीला फोडणी घातली आणि डाळ शिजवायला टाकली होती. त्यांनी पीठ चुरून चपात्या करायला त्या आणि भाकरी वगैरे करतो म्हणल्या थोड्याफार, आणि भाजीपाला वगैरे आहे ते जरासं साफसूफ करून ठेवतो म्हणल्या. मला फ्रीजमध्ये वटाणे दिसले, मी वटाणे घेऊन आले बाहेर. म्हणलं आता संध्याकाळच्याला येतील हे सगळेजण, त्या टायमाला म्हणलं रात्रीच्याला वटाण्याची भाजी, डाळ वगैरे चपात्या भात करता येते, थोड्याशा कुरड्या काढता येतात म्हणलं, आणि उद्याच्याला रसपोळ्या करता येतात. म्हणून मग ते म्हणलं वटाणे तेवढे करून घेवा, बाकीचं काय ते दुसऱ्या भाज्या वगैरे तेवढ्या मला ताज्या दिसेना गेल्या होत्या. मग मी म्हणलं मग बाबाला सांगावं भाज्या बिज्या आणायला. त्या आहेत किचनमध्येच आहेत बघा. अगं रातच्याला वाटाण्याची भाजी करायची का? मला वाटलं आता करायची, म्हणून मग मी सोलू लागले तुझ्यासोबत. अगं हे घरचे आता तुझे आई बाबा, तिचे आई बाबा सगळे आल्याच्या नंतर म्हणलं मटण बिटन आणावं, मटण करता येतंय नाही का आज रात्रीच्याला, आणि उद्याच्याला रसपोळ्या करता येतात असं माझं म्हणणं होतं. वटाणे बिटाणे खाऊ घालतीस की काय आता माय बापाला तू? असं का आत्याबाई, मग मटण करायचे का? बरं जाऊ दे ना, मग हे सोलून तसंच ठेवतायत. आता हे लेकराला मी तव्यावर भाजून देते, तेल मीठ टाकते आणि हळद टाकते, थोडीशी लेकरं खातात हिंडता फिरता नाही का, ही लेकरं खातात. मग बाबाला सांगा तुम्ही मटण बिटन आणायला. हो दे लेकरायला, लेकरं तरी खातील, असेच राहतात. मग ते भाजीपाला तसंच फ्रीजमध्ये ठेवू मग ते पिवळाय पडते आणि त्याची चवय लागत नाही, काही नाही. जास्त दिवस ठेवत जाऊ नका. मार्केटला जाऊन बाबा घेतोय, सासरे केव्हा जातात की जाऊन घेऊन येतात. त्याला सांगत राहायचं 2-3 भाज्या सांगायच्या 2-4 दिवसामध्ये, ते घेऊन येत राहतात. डाळ करायची, वटाणे करायचे, आपले घरातले हिरवे वटाणे राहतात ते करायचे, चणे भिजत टाकायचे, आपले हे छोले असतात ते भिजत टाकत राहायचं नाही का, मटकी मूग असं कडधान्य खावावं, चांगलं राहते हाडासाठी आपल्या. हो की आत्याबाई, करता की कधी बी. मला आवडतात कडधान्याची भाजी, ताईला आवडते, भाऊजीला आवडते, ताईला आवडते. तुम्ही खाता, तुम्ही मला म्हणता की कर म्हणून. आता भिजत वगैरे टाकता येतात, कधी मध्ये करता येतात खायला. आणि काय म्हणतात, आता बाबा जातील मार्केटला तर मग बाबासाठी बाबाजवळ मी लिस्ट बनवून देऊ का? आणि ते आंबे होते ना आत्याबाई, तर ते आंबे बी संपलेत मला वाटायले. मी फ्रीजमध्ये आंबे बी नव्हते, तर आंबे सांगू का बाबाला? उद्या रसपोळ्याला होतात मग. अगं आंबे सांगायची काय गरज आहे? 2-3 किलो आंबे आणलेत की तुझ्या बाबानं, बघितले नाही का? फ्रीजमध्ये साईडला खालच्या साईडला टाकलेत बघ. आंबे नाही वाट्या बाई, फ्रीजमध्ये आंबे नाहीत. बाबाने एवढे आंबे आणलेत मला माहीत बी नव्हतं. मला काल त्याच्यामध्ये 2-3 आंबे दिसले रात्रीच्याला, ते आता सकाळी बघा ते बी नाहीत आंबे त्याच्यामध्ये. काही लेकरांना खाल्ले नाहीत, काही नाही तेवढे जास्त आंबे नाहीत आंबे. तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला वाटत असेल तर खालच्या साईडला. म्हणजे मी म्हणालो की मीना ताईनं आता भाजीपाला वगैरे सगळं काढला होता साफसूफ करायला, तर आंबे बिंबे काही काढले नव्हते, एक बी आंबा नाही. तुम्ही जाऊन बघा, वाटत असेल खोटं तुम्हाला माझं तर. अगं असं कसं झालं? मी खोटं बोलल की काय? हा, आंबे आणले होते तुझ्या बाबानं एवढे जास्त, त्यानं का दुसरीकडे ठेवलेत का आहे की? मग विचारावं लागल. मीनाला आवाज दे बरे एकदा. ताई, ओ ताई, मीना ताई. काय झालं आता बाई? शिला काय झालं, आवाज देऊ लागले तू? अगं मी म्हणलं तुझ्या बाबानं 2-3 किलो आंबे आणले होते, रसासाठी रस बनवायचा होता, तर ते आंबे फ्रीजमध्ये ठेवले होते खालच्या साईडला, नाहीत का आंबे आता त्याच्यामध्ये? हो की आता बाई, मी हाताने ठेवले होते की आंबे 2-3 किलो. मला माहीत होतं बाबाने आंबे आणले होते रसासाठी ते, तर मला माहीत होते. मग आता त्यात आंबे नाहीत. मी सकाळी बघितले, शिलाई मला विचारू लागली, ताई आंबे बघितले का म्हणली तुम्ही? याच्यामध्ये मी रात्री आंबे बघितले म्हणली, लेकराने खाली नाही काही नाही, आणि मी बघायलो तर त्याच्यात आंबेच नाहीत. मग आता मला तरी काय माहीत त्या बाई. हा ग, असं कसं म्हणायली ग तू? आंबे नाहीत म्हणून? हा, का तुझ्या बाबानं काढून ठेवलीत की काय दुसरीकडं? असं ते कधी हात बीत लावत नाहीत, असं टाकलं तर एकदम एवढे 2-3 किलो आंबे गेले तर कुठं गेले? आता बाई मी काल झाडझूड करू लागले बघा सांच्या पारी, तर शेवंतताई आंबे खाऊ लागल्या बघा. प्लेटमध्ये त्याचे आंबे होते, 5-6 आंबे होते पडलेले. ताईला एकदा विचारा, ताईनं जर कुठं ठेवले असतील तर. मला तरी काय माहीत आता. शेवंते, कुठं मेलीस ग? ये इकडं. आई काय झालंय? कामून वरडायली? हा, कुठपर्यंत आवाज गेला तुझा? इतकं कामून वरडायली, मेलीस ग गिलीस ग करायलीस मला? हा, काय झालं बोल मला.
अगं गदड्या थुतराचे, वांग्यावानी नाकाचे, तोंड वाचलीस कुत्रे, आंबे कुठं गेलेत मला खरं खरं सांग. आई एवढं वरडायला काय झालंय? व्यवस्थित विचार की, तुला सांगते की मी आंबे खाल्ले म्हणून. आंबे सगळे खाल्ले शेवंती तू? आई सगळे आंबे खायला का मला येडं बिडं लागलं की काय? त्यातले 4-5 आंबे खराब होते, 2-4 आंबे मी खाल्ले तर एवढं वरडायली लगे. खाऊ बी नाही का एवढे आंबे? मी बापानं आणले होते का? कोणी आणून टाकले नव्हते? काय नव्हते त्याच्यात आंबे? एवढं वरडायली ते सांगायली. या दोघीनं तुला काय लावून दिले तुझं तुलाच माहित आहे. ताई काल तुम्ही आंबे खाऊ लागल्या का? त्याच्यामुळे मी आत्याबाईला सांगितलं ना. आत्याबाईनं मला विचारलं, मी स्वतःहून सांगितलं ना आत्याबाईला तुम्ही विचारा, असं फटकन नाव घालत जाऊ नका या दोघीनं लावून दिले असेल म्हणून. काही कोणाला लावून दिलं नाही आम्ही. तुम्ही जरा विचारपूर्वक बोलत जा, काही बडबड लावत जाऊ नका स्वतःचं, समजलं ना? याच्यानं घरामध्ये भांडणं वाद होतात. तुम्ही काय बोलायला काय नाही याच्याकडे जरा असं लक्ष देऊन आणि विचार करून बोलायचं जरा शिका तुम्ही. आता खूप झालं तुमचं, अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे घरामध्ये भांडणं होतात. शेवंती खरं खरं सांग बघ, विनाकारण भांडणं लावू नको घरामध्ये तू. दोघीनं मला काही सांगितलं नव्हतं. मी विचारल्यावर मला मीनानं सांगितलं बघ. फटकन बोलत जाऊ नको काही बी. माणसाचे मन दुखत राहतीस. तुझ्या माईनं तुला आवाज दिला, तू माईला बोल, समजलं ना? आंबे कुठं गेले एवढे ते खरं ते सांग मला. तुझ्या बापानं 2-3 किलो आंबे आणले होते, एवढे आंबे तू खाऊ शकत नाहीस, कुठं टाकले ते सांग. आहे खरं सांगायलो की तुला खरं सांगितलेलं कसं पटत नाही? तुला माहित आहे एवढे आंबे खाऊ शकत नाही, मग मला विचारायलीस काऊन तू? एवढे आंबे खाल्ल्यावर मला थंडाच लागणार नाही का? सांग बरं मला. किती वेळेस विचारायची मला? येण्यासारखं विचारत राहिली सगळ्याच्या देखत. मी का घरातली चोर हाव की काय एवढे आंबे खायला आणि ठेवायला कुठं? घरात लेकरं होता, लेकराला विचारा लेकरांना खाल्ले असतील का म्हणून. बाबाला विचार, बाबानं कुठे ठेवले असतील का दुसरीकडे म्हणून. उगा विनाकारण कोणत्या गोष्टीवरून मला भांडायली तू. आता राहायला 4-5 दिवस ते बी राहू दे वाटणं आले का तुला? तुला आता त्या सुनेच्या घरची जवळची वाटायली तर तुझी लेक तुला दूरची वाटायली नाही का? एवढं आंब्यासाठी बोलून दाखवायलीस ते. उन्हाळ्याच्या टायमाला मायबापाच्या इथले आंबे बी खाऊ नये का मी ना इला काही बोलण्यात अर्थ नाही. शिलाई एक काम कर, तू लिस्ट बनव, बाबाला 2 किलो आंबे सांग दुसरे. आता बघते याचा शोध लावते, आंबे कुठं गेलेत काय नाही ते. त्याला विचारते आंबे कुठं ठेवलेत का काय नाही ते. आणि दुसरं काय काय लागणार आहे उद्या पुरणपोळीसाठी. आज संध्याकाळी मटण बिटन आणायचं ते बी सांग, जरा अशी लिस्ट बनवून दे बाबाला, ठीक आहे? आता बोलण्यात वादविवाद करण्यात काही अर्थ नाही, काही नाही. संध्याकाळच्या टायमाला येतील हे आपले घरचे सगळेजण, तुझे आई बाबा तिचे आई बाबा. त्याच्यामुळे चांगलं वाटत नाही, काही नाही कोणाच्या देखत काही करायला. जाय तू लिस्ट बनव. आता काय कोणाला बोलून काय फायदा आहे? आपलंच नशीब खराब म्हणावं लागते. जाय बाई जाय, तू बनव लिस्ट, बनवशीला. आणि तू जाऊन बघ किचनचं मीना काय बघायचं काय नाही ते, काय राहिलं असेल तर करून घे. बरं आत्याबाई. हो आत्याबाई, मी जाऊन लिस्ट वगैरे बनवते. आणि काय तुमच्या ध्यानात येत असेल तर ते बी मला सांगा, मी सांगते. मटण किती सांगू बाबाला ते सांगा मला. आणि आंबे 2 किलो सांगायचेत ना, ते बी सांगते. रसाचे आंबे आणा म्हणते बाबाला. आणि दुसरं काय मसाला बिसाला लागत असेल, हिरवी कोथिंबीर वगैरे टमाटर वगैरे जरा सांगते. जरा ते नाहीत घरामध्ये तर अजून हिरव्या मिरच्या वगैरे त्याची बी लिस्ट बनवून देते. आणि तुम्हाला काही ध्यानात येत असेल तर ते बी सांगा. बाबाला 1.5 ते 2 किलो मटण वगैरे सांग. आणि लेकरासाठी फळं वगैरे काय संत्री वगैरे, आंबे तर यायले तर चिकू केळं बिळं बाबाला आणायला सांगा. दुपारचं उन्हाचं फिरतात लेकरं इकडं तिकडं, तर घरी खातील, थंड वाटेल त्याला तेवढंच. सांग बाबाला एवढं आणायला. बरं आता बाई सांगते की, काय आठवत असेल तर सांगा मग मला. मी इथंच आहे लिस्ट बनवायला बाजूच्या रूममध्ये आपल्या. हो जाय. आई शेवंती तो थुतरणा बंदच ठेव, लक्षात ठेव. मला जर तू आता आई म्हणून बोललीस ना तर मग एवढं वाईट नाही, लक्षात ठेव. मग दिमाग लय खराब झालेला आहे, त्याच्यामुळं ना मला बोलूच नको. तू जायपर्यंत मला बोलू नको. बघ माझ्या मनात आलं तेव्हा मी तुला बोलेल, तोपर्यंत मला बोलू नको. आणि अशी खोटारडी अवलाद नव्हती मी, पण तू लय खोटं बोलायलीस. आणि काय करायलीस ते तुझं तुलाच माहीत आहे. ते बरं वाटत नाही. आता पाहुणे रावणे आले तर एक जर तमाशा केलीस ना घरामध्ये तर बघ सगळ्याच्या देखत तू केस धरूनच हलवते बघ. लय झालं तुझं आता. होय घराच्या बाहेर तू कुठे जाऊन बस थोड्या वेळासाठी, नाही तर तू तुझ्या रूममध्ये जाय. असं तर कोणत्या घरातल्या कामासाठी तू कामासाठी नाहीस कोणत्या करू शकत नाहीस. ते हातापायला वात येते कामं करताना, आणि बोलायला ते तुझ्या तोंडामध्ये जोर राहते. आणि खोटं बोलायला तर लयच झालं तुझं. त्याच्यामुळं ना आता तू मला पुढे येऊ नको बघ थोड्या वेळासाठी बघ. हां हॅलो. हां बाई बोला की. काय चाललंय बाई? काही नाही हो बाई, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. बरे हा की तुम्ही सगळेजण? हो आम्ही हा सगळेजण बरे.
मी म्हणलं काय आठवण येते की नाही शिलाची तुम्हाला? अव येते नव, तसं कसं म्हणायला बाई. तिनं मला फोन करते की तिचा माझा दोघीचा एकमेकीला फोन सुरू राहते. रात्रीच्या टायमाला करते मला निवांत तिनं कॉल. 1-2 दिवस आड करून तिचा सारखा फोन राहते आम्हाला. बरं बरं, असं आहे का? दादाची तब्येत बरी आहे की बाकी सगळं व्यवस्थित आहे की? हो ना बाई, सगळं व्यवस्थित आहे. काय म्हणता, काय चाललंय बाकी सगळं? शेतामध्ये काय पिकं होतं काय नाही? आता उन्हाळ्याचं काय राहणार आहे बाई शेतामध्ये. आपला गडी हाय असं छोटापाटा मोठा भाजीपाला काय लावलेला असेल तर ते लक्ष देते. आणि ते ह्याच्यासाठी फोन केला होता. आता रसपोळा करावं म्हणलं होतं. रसपोळ्याचा प्रोग्राम ठेवला आहे. मोठ्याच्या बी सासू सासऱ्याला बोलवलं आहे, मीनाच्या आईबाबाला. आणि तुम्हाला फोन केला. ते उद्याच्याला बसतील, तुम्ही बी या. हां, तुम्ही म्हणलं रसपोळ्या वगैरे आपलं झालं नाही काय नाही म्हणलं, भेटीगाठी बऱ्याच दिवसाच्या येसाल म्हणलं. बरं बरं बाई, असं आहे का? आणि रसपोळ्यासाठी का काही गरज नव्हती म्हणा, मात्र आता आता प्रोग्राम ठेवला म्हणल्यावर यावं लागेल नाही का? हो ना, आता ये अशा काय भेटीगाठी होत नाहीत काही नाही, तर तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला बोलवलं तर होतंय. आता यावर्षी आमच्या इकडे तर पुढच्या वर्षी तुमच्या इकडे करता येते नाही का? हो की बाई, पुढच्या वर्षी आमच्या इकडे करता येते. नाही तर एक काम करा ना, तुम्ही सगळेच काही येई ना इकडेच करता येते आमच्या इकडं. नका नका, तसं नका. आता तिच्या पण आई बाबाला सांगितले तर इकडंच करता येते. राहायची सोय वगैरे होते सगळ्याची नाही का? या रसपोळ्या वगैरे करायच्या आता तर दादाला बी सांगा. आणि बाबा होता की मोठे तुमचे, म्हणजे त्याचे दादाचे बाबा वगैरे बरी होते की तब्येत वगैरे त्याची? ते जर व्यवस्थित असेल तर त्याला घेऊन या. नाही, तब्येत आहे बरोबर त्यांची. तब्येतीचं काही नाही. आता आम्ही दोघंच जण आहो. ते बाबा आमचे मोठा भाया नाही का माझा, तर त्याच्या इकडं जाऊन राहतो म्हणले काही दिवस म्हणले. करमना हारे काही नाही म्हणले. तर तिथं कसं लेकरं बाळ होतं तर मोठ्या भायाची सून बी आहे, नातू वगैरे होतं, तर त्याला तिथं करमत आहे. आता आम्ही दोघंच होतं त्याच्यामुळे त्याला काही करमत नाही काही नाही. तर कधी येऊन जाऊन राहतात हातात तिकडं. त्याला तसं फोन करून विचारते मी नाही का, येत असेल तर घेऊन येते आम्ही सोबत मग. बरं बरं, ठीक आहे बाई. या मग उद्याच्या लाव. उद्या जरा सकाळी लवकर निघा, मग संध्याकाळच्याला काहीतरी वेगळा कार्यक्रम करता येते. परवा दिवशी पुरणपोळ्या करता येतात. आता 2-3 दिवसाची वेळ काढून या बरं का, लगेच घाई करू नका जायची. हो हो बाई, आता उन्हाळ्याचे काय कामं नाहीत काही नाही, तर येता काही काळजी करू नका. त्याला सांगते, त्यांनी झोपलेले आहेत, येता आम्ही. बरं बरं, ठीक आहे मग बाई, ठेवते. हो हो बाई, चालेल. शिलाच्या इकडे जायचं म्हटलं तर बरं झालं ग. माझ्या घरी करमना गेलं तर काय नाही, मला बी लेकरं बघता येतात, चांगलं वाटते. आता रसपोळ्या खायला जायचं म्हणल्यावर ह्याला सांगावं लागेल अगोदर, ह्यांचं काय म्हणणं आहे काय नाही विचार घ्यावं लागतील. त्याला तर म्हणलं हो येतो म्हणून. ओ शिलाचे बाबा उठा की व. आव किती झोपता व? रात्रीला झोपून राहता, दिवसाय झोपता. तुम्हाला कटाळा कसा येत नाही व? दुकानावर कोण बसणार आहे? किती वेळ बी बंद करून ठेवता दुकानं? कसं गिरायक येईल व? जा उठा बरं पटकन, मी चहा ठेवते, उठा, तुम्हाला सांगायचंय ते. अगं काय झालं? का म्हणून बडबडायली तू? काय सांगायचंय सांग मला. अव शिलाच्या घरून फोन आला होता, शिलाच्या सासूचा. आपल्याला रसपोळ्या खायला बोलवलंय. उद्याच्याला या म्हणून लागले. ते मीना आहे ना शिलाची जाऊ मोठी, तर तिचे आईबाबा बी येणार होता म्हण. आणि आपल्याला बी सांगितलंय चला म्हणून, या म्हणून. मग आता आपल्याला उद्या जाऊता, आता नाही म्हणू नका ठीक आहे? असं काय तुम्ही दुकानावर लई वेळ बसून राहत नाही काही नाही. सकाळी जरासं 2 घंटे जाऊन बसता, दुपारच्याला येता, खाता पिता आराम करता, संध्याकाळच्या नंतर 5 वाजता सुरू करता. तुमचं असंच नेहमीच चालू राहतंय. 2-3 दिवस जाऊन येऊ तागडे. आता लई झालं, मला घरी करमना आले बघा. बरं बरं, बाईचा फोन होता काय? जाऊता की, एवढी काऊन चिडायली तू? चिडू नका तर काय करू? तुम्हाला बरी झोप लागते माय, मला तर झोप लागत नाही काही नाही. रात्रीच्याला नाही, दिवसाय नाही. कशी एवढे झोपाळू हवं तुम्ही? उठायचं, काहीतरी करायचं. माणसानं काय सारखं झोपूनच राहावं की काय? काय हातापाय दुखत नाहीत का हो पडून पडून तुमच्या बेडवर त्या? बरं जाऊ दे, आता ओरडू नको म्यावर. जाऊन चहा ठेव, मी जाऊन फ्रेश होतो, चहा पितो, आणि मग मला बोल काय बोलायचे तुला, काय सांगायचं, काय आणायचं असेल तर मार्केटमधून ते बी सांग. हो आणायचे मार्केटमधून. जा पहिले फ्रेश व्हा तुम्ही, चहा ठेवते मी.